देवताय नमः. ओम नमो ओंकारेश्वर ओम नमो देवताय. ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार आहे, त्यानिमित्त तुम्ही मंडळीने दक्षिणा पाठवली होती, त्या मंडळींचे शिवाभिषेक करण्यात आले आणि तुमच्यासाठी आणि आमच्याकडे जिनी आज अभिषेक केले, पूजा केली, त्यांच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुमच्या काय ज्या असतील समस्या ह्या दूर व्हाव्या, याकरता मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आज सांगायचं विशेष म्हणजे, तसे तर मला गडबड आहे आता, कारण काय की महाशिवरात्रीचे जी नियोजन असतं त्याबद्दल काही कार्यक्रम चालू आहे सध्या. समजा फरशी बसवणे वगैरे बरे, त्या परिसरामधलं रंगरंगोटी वगैरे अशा अनेक गोष्टी चालू आहेत तिथे. त्याच्यामुळे माझ्या मागे गडबड आहे. तरीही तुम्हाला 2 शब्द मी सांगतो, कारण माझ्याकडे बरेच मेसेज, फोन आलेले आहेत की आम्हाला मनोकामना पूजा करायची आहे, तर कधी सुरुवात करावी. तर मंडळी, मनोकामना पूजा ही सुरुवात करण्यासाठी आज तर काही चालणार नाही, तुम्हाला तर विचारलंय, पण जी महाशिवरात्री येते, शिवरात्रीच्या नंतर जी सोमवार येणार आहे, त्या सोमवारपासून तुम्ही मनोकामना पूजा करण्यास आरंभ करावा. तर ही पूजा तुमची सफल होणार आहे, कारण महत्वाचा तुम्ही जो वार निवडलेला आहे ते म्हणजे त्या दिवशीचं मुहूर्त, हे पण चांगली गोष्ट आहे. आणि सांगायचं म्हणजे, आता ही पूजा बऱ्याच जणांना माहीत नाही की का केली जाते, तर मी त्या पूजेमध्ये सांगितलेलं आहे कसं काय आहे, ते एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, पण तरीही मी सांगतो की ही पूजा आपल्या घरातील घरगुती जी काही अडचणी असतात, समस्या असतात, त्याबद्दल केली जाते. एक थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर, संततीच्या बाबतीत असते, लग्नाच्या बाबतीत असे, लग्न जमत नाही अथवा घरामध्ये वातावरण खराब असतं, नवरा बायकोचं पटत नाही, अथवा आर्थिक परिस्थिती समजा आपली खालावलेली आहे, ती सुधारण्यासाठी, अशा अनेक समस्या, कर्जबाजारी वगैरे बरेच गोष्टी आहेत, त्यासाठी ही पूजा केली जाते. आणि ही पूजा सोपी आहे. आणि तुम्हाला जर त्या पूजेबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपला एक व्हिडिओ आहे, जरी तो व्हिडिओ नाही सापडला तरी मला तुम्ही एक मेसेज करा, मनोकामना शिवपूजा पाठवा म्हणून. मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती लिंक पाठवतो, म्हणजे तुम्हाला ती पूजा कशी करावी लागते याच्याविषयी माहिती दिलेली आहे मी. तर मंडळी, आता वेळ नाही बऱ्याच गोष्टी बोलण्यासाठी, पण मी तुम्हाला जाता जाता तुमच्यासाठी मी अजून परत एकदा प्रार्थना करतो की श्री ओंकारेश्वर चरणी, की तुम्हाला चांगल्या प्रकारे अगोदर आरोग्य लाभावं. म्हणजे आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही काहीही करू शकताल हो. त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं, तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं आणि तुमच्या काही जी समस्या असतील त्या दूर व्हाव्या, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो, मला वेळ नाही जरा. ओम नमः शिवाय.